सरळ झोपून घेते ती. असं नको करू. उठ चल. तर हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज फायनली दीक्षाची तब्येत जास्तच खराब झाली, तर आम्ही असा विचार केला की आता डॉक्टरकडे जायला लागलं आपलं. कारण आजच्या परिस्थितीवरून असं समजलं की दीक्षा फारच टेन्शनमध्ये होती. बोलते मला काहीच गेलंच नाही आज, खायला पण काहीच नाही गेलं, दुपारी पण काही जेवली नाही, अजून खोकला सगळाच आहे तिला. तर त्याच्यामुळे असं आम्ही ठरवलं की आता नाही, कारण उद्या जास्त होण्यापेक्षा आजच गेलं बरं. तर मग आम्ही वाट बघतो ऍक्च्युली पाण्याची, कारण पाणी आला आणि मग आम्ही लगेच पाण्याच्या मागे लागलो. मग कारण टाइम पण झाला 8:30 वाजले जवळजवळ. तर आता हे बघा, फार डेंजर ना. होईल बरं, आपण डॉक्टरकडे जाऊ. तर बाकी सगळं दीक्षाने लगेच आवरून घेतला. मी पण कपडे लावून तिला हेल्प केली थोडीशी. तिच्या गोष्टी ती करेल उद्या, नाही तर राहू दे. मी तिला बोललोय का तू नको करू, एवढं काय टेन्शन घेऊ नको. पण आपण पहिले डॉक्टरकडे जाऊन येऊ. कारण ना ते तोंडाकडे बघून असं वाटतंय का सिरियसली खूप जास्त ती बोलून दाखवत नाहीये किंवा बोलून पण सांगत नाही का जास्त त्रास होतो म्हणून असा. पण मला समजते जेव्हा आता घाम पण फुटलाय खूप जास्त काम करायला, नाही का. घाम पण किती फुटलाय. जाऊ आपण डॉक्टरकडे लगेच. तर कपड्यांचा लगेच आवरून घेतो आणि लगेच मग डॉक्टरकडे निघतो आम्ही. पाणी पण भरून झालं आता आमचं. आणि डॉक्टरकडे आम्ही बघू तिकडेच काहीतरी जेवण पण मी तिला बोललो नको काय बनवू, आपण बघू आता थोडा वेळ बाहेर, जास्त काय टेन्शन घेऊ नको तू, ठीक आहे. तर मग आम्ही लगेच निघतो डॉक्टरकडे, कारण डॉक्टरचा टाइम पण 10 वाजेपर्यंतच आहे. आणि आम्ही शेलारला जातो, कारण शेलारला जे डॉक्टर आहेत ना त्यांच्याकडे तिला बऱ्यापैकी फरक येतो. तिकडेच आम्ही जाऊ डायरेक्ट. आणि मग गाईज आम्ही आलेलो डॉक्टरकडे, पण बंद आहे काय काय माहित नाही. दीक्षा गेले तिथे विचारायला मेडिकलमध्ये, बघू आता काय बोलतायत ते. तर गाईज डॉक्टर नाही आहेत, पण आम्ही मेडिकलवाल्याला विचारला. 3 दिवस नाहीत ना. आम्ही मेडिकलवाल्याला विचारलंय, तर ते बोलले की चालेल डोलो गोळी घेतली तरी. तर गाईज आम्ही डॉक्टरकडे गेलो, पण डॉक्टर नव्हते, 3 दिवस येणार नाही आहेत. आणि त्यामध्ये मग आम्ही मेडिकलवाल्याकडून फक्त गोळ्या घेतल्या. आणि मग आता आम्ही आलोय शोभनाताई डॉक्टरकडं. बघू शकता त्यांचा आम्ही सल्ला घ्यायला आलो का आता काय करायला पाहिजे, असं काय करायला पाहिजे, आता काय सांगायला पाहिजे. काय सांगाल तुम्ही मला फोन करून यायला पाहिजे होता आधी. मी सांगितलं असं डॉक्टर येणार गेलाय. आता आमचा चुकला, आता ती वेळ गेली निघू, आता काय आम्ही बोलू शकत नाही. आता आम्ही काय करू शकतो. दीक्षाला मध्ये मध्ये चक्कर येते. तुम्ही वस्तीला थांबा आता. मग चक्कर आहे थांबाल का. वस्तीला थांबला चक्कर आहे थांबाल, असं ताईचं म्हणणं आहे. डॉक्टर खूप चांगला प्रभावी डॉक्टर, तुम्ही येऊ शकता कधी सल्ला घ्यायला येऊ शकता. बाकी गोळ्या तुमच्या रिस्क घ्या. हो ठीक आहे. चला मग आता आम्ही निघतो. टाइम पण झाला 10 वाजलेत. त्यांच्या घड्यात 10:15 वाजलेत. येऊ आम्ही परत नंतर. आता टाइम नाही, आता टाइम पण खूप झालाय. मग आम्ही निघतो आता. निघा चक्कर येतात आम्हाला. चला. तर गाईज आता आम्ही आलोय इथे डोसा खायला, कारण दुसरा काय खायची इच्छा होत आहे जरा. पण डोसा फेवरेट आहे ना. कडू पडलाय, तापामुळे खूप कडू पडलाय. आम्ही आता सांगितलं डोसा आधी. आणि तुला काय पाहिजे आणखी. व्हेज मंचुरियन ड्राय काय पाहिजे तुला. व्हेज मंचुरियन ड्राय जाईल ना. ड्राय का ग्रेव्ही वाला. हाँ ग्रेवी सर. ग्रेव्ही वाला पाहिजे. ठीक आहे. आता
त्याने कशी काय इच्छा झाली अशी आजारी वाटलं असंच खायला लागते काय काय नाही का असं तर मागू आपण ते पण मी सांगत होते जेव्हा ते जेवले नाही असे बोलते. त्याला आपण गेलो टायमावर तर कसं सांगणार ना त्यांना काय जेव्हा द्या म्हणून असं बरं नाही वाटत ना मग असू दे आपण खाऊ काय असेल ते. चला गाईज मग आता आम्ही मागवतोय डोसा आम्ही सांगितलं आणि एक सांगतो व्हेज मंचुरियन ग्रेव्ही. दीक्षाला काय इच्छा झाली काय माहिती. ठीक आहे असू दे मागू आपण. सरळ झोपून घेते ती असं नको करू उठ चल. तर गाईज आता फायनली आम्ही घरी आलो आहोत आणि डॉक्टर नाही भेटला तर ठीक आहे ना वाटेल ना बरं नक्की. गोळी खाऊन याच्याने वाटतो बरा. हां ते जे डॉक्टरकडे आम्ही जातो तो डॉक्टर साईडचाच मेडिकलला ओळखी आहे त्याला सांगितलं का बाबा असं असं आहे कारण त्या तर डॉक्टरचं म्हणजे आम्हाला एक्सपिरियन्स पण आहे आणि फरक पण पडतो. हिला तिथंच चांगला फरक पडतो. कडेच जातो. एक कसा आपल्या मानसिक म्हणजे मनामध्ये पण असं एक फिट झालेला असतो का बाबा यांच्याकडेच फरक पडतो आणि त्यांचा हात लागला तरी पण चिक बस होतो नाही का असा प्रकार आहे. देत नाहीच ते. हा आणि कसं व्यवस्थित विचारून करून किंवा व्यवस्थित त्यांचा एखाद्याचा मनात बसला ना का बा हा डॉक्टरने सांगितलं म्हणजे बस झाला हात लावला म्हणजे बस झाला असं म्हणून मग आम्ही तिथं जातो. हिला तिथंच फरक पडतो. तर मग तिथे गेलो पण ते गेले 3 दिवस बाहेर मला वाटतं. मग 3 दिवसात आता काय माहिती कधी येतं का आजचाच पहिला दिवस होता का तिसरा दिवस होता काय माहिती ते पण विचारलं नाही ना आपण. अजून 3 दिवस नाही बोलले ते. आणखी 3 दिवस नाही असं ते बोललेत आम्हाला. मग आम्हाला नाही इलाज असतं आम्हाला मग गोळीच घ्यायला लागली. नंतर मग शोभादाकडे गेलो. नंतर मग आम्ही गेलो डोसा खाल्ला थोडासा. मग थोडासा गरम हिला जास्तच गरम खाल्ल्यानंतर जास्त गरम व्हायला लागला. मला वाटतं ते मंचुरियन खाल्लं म्हणून झालं असतं गरम. मग थोडासा उसा रस पण पिला आम्ही आणि मग घरी आलो. पण आता ठीक आहे थोडी थोडी मध्ये मध्ये येते चक्कर ते मे बी अशक्तपणामुळे असेल. हां ताप पण थोडासा नॉर्मल ताप आहे बघू आता रात्री. मगाशी घाम आलेला तर थोडासा. हा जरा कधी कधी घाम पण येऊन गेला ना तो पण चांगला असतो. बघू आता गोळी घेते बघू बोल घे लगेच घे. मग त्यांना पण बाबा नक्की खोटीकडे असं नाही असं नको व्हायला. नाही असं नको व्हायला का मध्ये गोळ्या खात नाही खाते गोळ्या सगळं असं काही प्रॉब्लेम नाही. ते गोळ्यांचा काय त्रास नाही काय प्रॉब्लेम नाही होणार आहे. मेडिकलला पण ते बोलला काय प्रॉब्लेम नाही होणार याचा घ्या तुम्ही गोळी काय प्रॉब्लेम नाही. आणि नॉर्मल आता उन्हामध्ये फिरल्यानंतर किंवा असं धावपळीचा म्हणजे जास्त कधी फिरत नाही आपण त्याच्यामुळे होतो असं कधी कधी त्याच्यामुळे झालं असं. बाकी काय आहे नाही एवढा विशेष. तर बघू ठीक आहे उद्या पण जर नाही व्यवस्थित वाटला तर मग बघू डॉक्टर मग आणखी डॉक्टरकडे जाऊ आपण. वाटेल ते. तिचं असं म्हणणं आहे का वाटेल मला काय टेन्शन नाही वाटेल मला. हा ठीक आहे बघू. खाल्ल्यानं दुपारी पण खाल्ला तर मग आता जरा खाल्ला डोसा पण खाल्ला आणि थोडे मंचुरियन पण खाल्ले तर जरा बरा वाटला जरा पोटाला ना आता. भूक मला लागली दुपारनंतर खाल्ला ना मी असलो का बरोबर तिला जेवण जातो. असू दे चल. ताप तर नाही आता बघू रात्री आलाच तर ठीक. जा रे बाबा बस झाला आता. खूप त्रास दिलास. हा कालपासून खूप त्रास दिला. तापाचा ताप आला का म्हणजे फार बेकार काम होतं. डोकं डोळे पण दुखत होते बॉडी पेन ते एवढं होतं तर चालवतच नव्हतं. पाय दुखतं का आता मग असंच आता काय करू आराम करू आपण. बघ ठीक आहे तुला वाटला उद्या तर ठीक आहे उठ नाही तर मग जाऊ दे झोपून राहा. मी बघू बाहेर खाईन चालेल. तर चला मग आता आपण आराम करू. दीक्षाने मग गोळी घेतलेली आहे. चला झोपू दे आराम करू दे. उद्यापर्यंत होईल बरी. एवढं काय विशेष आहे नाही ती होते लगेच 2 दिवसात बरी. पण नाही जर वाटलं तर मग उद्या आपण दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊ नक्की. ठीक आहे ना ओके. तर मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय. बाय.